मागे 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 या ठिकाणी सर्वांची ठिकाणी आणि अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी तयार झालेले आणि मंत्राने सर्वांचं आगमन झालेलं आहे. वातावरण सर्व विभागांनी कोणकोणत्या प्रकारचे लाभ या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे सोबत त्यांच्या मान्यवर सर्वांचं आगमन या ठिकाणी होत आहे. राहणार नाही. आज हा खूप महत्वाचा टप्पा आहे, कारण आता शाळांच्या प्रवेशाला मुलांना दाखले लागणार आहे. मग उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, या सगळ्या बाबतीत पालकांना फेऱ्या माराव्या लागतात. आणि आज मी आता येताना सगळ्यांना विचारत आलो, त्या टायमाला त्याने सांगितलं का ताबडतोब त्यांच्या हातामध्ये दाखले दिले जातील. हे एवढं चांगलं काम असताना आपल्या कार्यकर्त्यांचं अभियान आज खडवली मंडळाधिकारी नडगाव यांच्या हद्दीचा माननीय कप्तुरी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी तालुका स्तरावरील असणारे दाखले आहे, उत्पन्नाचा दाखला, जन्ममृत्यूचा दाखला, या ठिकाणी असणारे कामगाराचे जे किट आहे, कामगार ते साहित्य, आरोग्य केंद्राचे दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्याचबरोबर KYC यांचे स्टॉल लावलेले आहे तालुका स्तरावर. आणि त्यांच्या जी सुविधा घर बसल्या सुविधा ज्या उपलब्ध आहेत त्या सुविधा देण्याच्या अनुषंगानं तालुका प्रशासन, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी असणारी सर्व कार्यालय कार्यरत आहे. याच्या आधारे साधारणपणे 500 ते 700 जे दाखले आहेत त्या नागरिकांना आज दिले जाण्याची अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर टप्पा 1 आपण आज कल्याण तालुक्यातील खडवली या ठिकाणी नडगाव मंडळामध्ये तहसीलदार कार्यालय कल्याणतर्फे साजरा करत आहोत. आपणा सर्वात ज्ञात आहेत, आपल्या राज्याचे आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी सर यांच्या संकल्पनेतून हे महाराजस्व शिबिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आयोजित होत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय श्रीकृष्ण पांचाळ सर, जिल्हाधिकारी ठाणे यांच्या नियंत्रणाखाली आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियंत्रण प्रांताधिकारी सर या ठिकाणी सर्जेराव म्हस्के पाटील सर उपस्थित आहेत. खूप छान पद्धतीनं सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण आज नुकतंच या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या या मुरबाड मतदारसंघाचे आदरणीय आमदार श्री किसनजी कतोरे सर यांच्या हस्ते केलेलं आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही दाखल्यांचं वाटपही लाभार्थ्यांना प्रदान केलेलं आहे. सर्व प्रकारचे लाभ आपण महसूल विभागामार्फत या ठिकाणी एकाच दिवशी एकाच ठिकाणी देत आहोत. सर्व नागरिकांना या ठिकाणी तहसील कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी लाभ देण्यासाठी आलेला आहे, तर जास्तीत जास्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळावा अशी आवाहन या ठिकाणी मी आपणा सर्वांना, पत्रकार महोदय, रिपोर्टर महोदय यांच्या माध्यमातून आपण करत आहोत. धन्यवाद. सर, आतापर्यंत किती शिबिर आहे आतापर्यंत? आपण या पहिल्या टप्प्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांमध्ये प्रत्येकी 2 शिबिरं असे 6 शिबिरं आयोजित केलेले आहे की 6वं शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि जास्तीत जास्त लाभ आपण दिलेले आहे. मागच्या टिटोळ्याचा जो कार्यक्रम होता, जे शिबिर झालं कोविली लॉ कॉलेजमध्ये, 3600 लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. तर आजही आम्हाला अपेक्षित आहे की भरघोस प्रतिसाद नागरिकांकडून मिळेल आणि जास्तीत जास्त लाभार्थी लाभ घेतील. आपलं हे पुढे सर हे रवींद्र चव्हाण साहेबांचे एकदम शाहीत आहे. त्यांच्याच मुलीचा होता, फोन पण आला होता तुम्हाला. एक मिनिट इकडे बघा समोर. यानंतर या शिबिरासाठी क्षीरसागर मॅडम आणि काळे मॅडम या दोन्ही मॅडमचं सुद्धा स्वागत.
क्षीरसागर मॅडमचं स्वागत भावे मॅडम करतील. आशा मंजल आरोग्य अधिकारी कल्याण यांचं स्वागत सुद्धा आपल्या भावे मॅडम करतील. यानंतर आमचे भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीणचे तरुण तडफदार अध्यक्ष शेखर लोणे यांचं स्वागत सुद्धा भावे मॅडम करतील. पुन्हा एकदा या सर्कलचे ज्या आमच्या शिबिरासाठी धावपळ केली आहे, मला सुद्धा 2 दिवसापूर्वी फोन केला की सर भरपूर लोक सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसून घ्यावा.